गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 5:20 मिनटं झाली आहेत आणि मी आज पुन्हा सनराईज पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मॅक्झिमम लवकर उठलेलं आहे आणि लवकर निघालेलं आहे बाहेर. पाहूयात आपण आज तरी सनराईज आपल्याला दिसतो का व्यवस्थित. इनफॅक्ट आत्ता तरी क्लाउड इकडे तर काही दिसत नाही आहेत मला. त्या बाजूला ईस्ट आहे, तिकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. चला तर मग. आत्ता ईस्टच्या बाजूला साधारण असं दिसतं आहे. आपण अजून मॅक्झिमम पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. जसं जसं मी पूर्वेच्या दिशेला निघतो आहे तसं समोर असं दिसतं आहे पहा. आणि आजही बऱ्यापैकी आजही तसं ढगाळच आहे, त्यामुळे आजही शंकाच आहे थोडी. ठीक आहे, आपण पाहूया तर खरं. आपल्याला पाहायला काय हरकत आहे. मी पूर्वेकडे जसं म्हटलं तुम्हाला की पूर्वेकडे निघालो आहे, पण पूर्वेकडे जायचं म्हणजे असं काही सरळ नाही ना की सरळ रस्ता. मला असे बरेचसे वेडीवाकडे वळणं ह्या नेबरहूडमधनं वेडीवाकडे वळणं घेऊन यावं लागतं. आणि मुख्य म्हणजे वेडीवाकडे वळणं असू द्यात, पण एखादा रस्ता जर चुकला एखादी लेन तर मग पुन्हा मागे जातं. त्यामुळे अगदी इतका वेळ लागतो आहे पहा. मी पूर्वेकडे तुम्हाला म्हटलं आहे खरं, पूर्वेकडे म्हणजे ह्या दिशेला निघालो आहे, पण ते अगदी काय घरात असून जवळ नाही. त्या दिशेला जाण्यासाठी मला अजून आता मी बराच वेळ चालतो आहे आणि अजूनही चालायचं. तरी त्यातल्या त्यात मी तिसऱ्यांदा इकडे येतो आहे, त्यामुळे शॉर्टकट माहिती आहेत. अदरवाईज ओरिजिनल रस्ता फार दुरून आहे, पण मला इथं राहिल्यामुळे हे पहा असं इथं राहिल्यामुळे ना थोडे शॉर्टकट माहिती झालेत. अर्थात हे दोन वेळा आलं की ऑब्व्हियसली होणार. तसा मी हा शॉर्टकट शोधून काढला होता आणि अशा शॉर्टकटनी मी पूर्वेकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. हा शॉर्टकट बनवला म्हणजे माझ्यासाठी नाही बनवला, पण मी शोधून काढला. असा मागून आलो, पुढे पूर्वेकडे चाललो आहे. आता आपण पोहोचलो पहा या रस्त्याला. हा तसा मेन रोड आहे आणि इकडे पूर्वेकडे. इकडून समोरून कुठून तरी सूर्य आपल्याला दिसेल. इथपर्यंत यायला मला किती वेळ लागला ते मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात घड्याळात. अरे वा रे वा, झकास. अजून सूर्याची किरणच आहेत, सूर्योदय झालेला नाही आहे. आपण पुढे चौकामध्ये थोडंसं दिसेल आपल्याला. हे पहा, आता मला घड्याळ दाखवण्यासाठी पुन्हा त्या शाळेच्या घड्याळ दाखवण्यापेक्षा मी हेच दाखवतो आणि मग आपण लवकर पोचू त्या चौकामध्ये. साधारण जिथून बऱ्यापैकी दिसेल तिथे तो सूर्योदय दिसायला लागला आहे थोडा आणि सूर्योदय होत चालला आहे. अजून पुढे जाऊयात थोडं, म्हणजे ही झाडी आपली मधली निघून जाते. त्याच्यामधून दिसण्यापेक्षा थोडंसं आणखी पुढे जाऊन पाहूयात. नाही, पुढे थोडा अडथळा दिसतो आहे मला इकडे. त्यापेक्षा इथूनच आपण पाहूयात. म्हणजे मला इथे पोचायला इतका वेळ लागला आहे. आता 5:30 झाले. मी माझ्या नेबरहूडपासून इथपर्यंत पोचायला इतका वेळ लागला. आणि हा मध्ये जर काही दिसत असेल ना तो सूर्याचा गोळा आहे. हां, आत्ता पहा खरं हा सूर्य दिसतोय. थोडा वर येत चाललेला आहे. क्षणाला मजा आहे. तर तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे? यात तर खूपच विशेष आहे गड्यांनो. सूर्योदय पाहणे. मी हा सूर्योदय अमेरिकेमधल्या शिकागो शहरामधल्या छोट्याशा अशा प्लेनफील्ड या शहरामधनं तुम्हाला दाखवतो आहे. आणि सकाळी 5:31 आणि आता हे 5:31 मी ऑगस्टपर्यंत तुम्हाला जसं म्हटलं आहे की ऑगस्टपर्यंत आहे इथे. तो ऑगस्टपर्यंत अजून जवळ म्हणजे उशिरा होत जाईल. उशिराचा अर्थ आता तळपलेला सूर्योदय दिसतो आहे मला पहा. पूर्णपणे तळपलेला सूर्य
थोडीशा ढगा आहेत की नाही, आहेत ढग, पण त्या सूर्याच्या किरणांनी आपलं ते ढग लुप्त झालेत आणि वर आकाश पहा. आता ह्याच्याहीपेक्षा आता असं वाटायला लागलं आहे की हे जे वरचं कवडसे असतात ना, ते आणखी चांगले दिसतात. आत्ता पूर्णपणे सूर्योदय मला दिसतोय, ॲब्सोल्युटली पूर्णपणे सूर्योदय दिसतोय. आता आपण कोणी म्हणेल की ह्यात काय विशेष आहे. अरे कड्यांनो, ह्यात तर खरं विशेष आहे. हे मानसिक समाधान आहे ना, जे सूर्योदयात पाहून मिळणारं, ते त्याची खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि ती मला बऱ्याच चांगल्यापैकी कळाली. कारण काही नसताना मी तिसऱ्यांदा माझ्या मुलामुळे मी अमेरिकेत येतो आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा आणि तिसऱ्यांदा USA सारख्या शहरामध्ये पोचतो आहे. ह्याचं खूप खूप भलं मोठं समाधान आहे मला. आता त्या सूर्याचा लाल कलरची लालिमा आहे ती ओसरत आता प्रखर दिसायला लागला आहे पहा. मी पुन्हा ह्या चौकातच आहे उभा, म्हणजे इथून मला ह्या कोपऱ्यातनं तर सूर्योदय चांगला दिसतोय म्हणून मी सिलेक्ट केलं होतं. जसं मी तुम्हाला म्हटलं, इकडे काय टेकडी वगैरे काही नाही आहे जेणेकरून टेकडीवरनं सूर्योदय आपल्याला व्यवस्थित दिसेल. पण सगळी जिकडे कुठे पाहावं ना, तिकडे असं सपाटच्या सपाट आहे. जिथे कुठे आपण, मी तसं पाहायला गेलं तर ह्या आमच्या नेबरहूडच्या खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आहे, पण असं डोंगर वगैरे कुठे मला दिसलेले नाही आहे. सर्व सपाट आणि सपाटच आहे. ह्या सपाटीमध्ये ही झाडी, हे झाडांचं तर काय वर्णन करावं गड्यांनो. खरं जितकं वर्णन करावं तितकं कमी आहे. इतकी ती झाडी आहेत पहा. ही अशी गच्च झाडी आहेत सगळीकडे. जिकडे तुम्ही नजर टाकाल तिकडे अशी झाडी आहेत. हे बघ, कुठेही नजर टाकला, चुकून कुठेही नजर टाकली ना तर गच्च अशी झाडी आहेत आणि हिरवं. आता तर समर आहे, अर्थात इकडे समरला झाडी जास्तच. इतर वेळेला म्हणतात म्हणजे मी कधी पाहिलेलं नाही आहे म्हणून 4-6 महिने बर्फ असतो. मी त्या बर्फाचा कधी अनुभव घेतलेला नाही आहे. मी जे 3 वेळेला आलेलं आहे ना, ते 3 वेळेला असं समरमध्येच आलेलं आहे, मे ते ऑगस्टपर्यंत. त्याच्याशिवाय मी केव्हा आलेलं नाही आहे. पण हे जे समरचं वगैरे मी लिटरली असं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहून अनुभव घेतलेला आहे बस, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. तर आपण मला जे वाटत होतं ते आपण पाहिलं. 6:35चा सूर्योदय पाहिलेला आहे. चला तर मग हा व्हिडिओ इथे बंद करूया. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक, गुड लक, टेक केअर.